विराट आणि रेकॉर्ड ब्रेक मोर्चा आजरा येथे अमित शहा यांचा निषेध। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आजरा येथे रेकॉर्ड ब्रेक आणि विराट मोर्चा काढण्यात आला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल लोकसभेत केलेल्या विधानाचे पडसाद आजरा येथेही उमटलेत। सर्व श्रमिक संघटना, बहुजन वंचित आघाडी, भारत मुक्ती मोर्चा, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मुक्ती संघर्ष समिती आणि आंबेडकरी संघटनांनी आजरा तहसील कार्यालयावर विराट आणि रेकॉर्ड ब्रेक मोर्चा काढला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मोर्चाला प्रारंभ झाला। गृहमंत्री अमित शहा व राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणला। शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम सध्याच्या सरकारने केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय। दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी, मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यूत जबाबदार असणाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा आणि त्यांना तात्काळ अटक करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। यावेळी संग्राम सावंत, अजय देशमुख, डॉक्टर नवनाथ शिंदे, प्रवीण कश्यप, रुपाली कांबळे, डॉक्टर उल्हास त्रिरत्न, विकी कांबळे, काशीनाथ मोरे, ओवी देशमुख, शिवाजी सम्राट, समीर खेडेकर यांनी मनोगत व्यक्त केलं। तर रवी भाटले, निवृत्ती कांबळे, किरण कांबळे, संतोष मासुळे, मंगल कांबळे, सुवर्ण कांबळे, गौतम कांबळे, मारुती देशमुख, नारायण भडांगे, फुलाबाई कांबळे, एस पी कांबळे यांच्यासह कार्यकर्ते आणि आंबेडकरवादी जनता प्रचंड संख्येने उपस्थित होते। अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी आजराहून तालुका प्रतिनिधी राजाराम कांबळे। गावातल्या ग्रामपंचायतीपासून ते या देशाच्या संसद भवनापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या भारतीय संविधानामुळे हा देश चाललेला आहे आणि हा खूप चांगल्या रीतीने चालत असताना काही लोक असे अपप्रचार, अपशब्द वापरून या लोकांच्या मध्ये वातावरण बिघडवण्याचं काम करतायत। परंतु हे आपण खऱ्या अर्थानं कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मग आम्ही सगळे भारतीय लोक असं भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये म्हटलं आहे आणि मग एवढा चांगला शब्द असताना आणि हा देशाचा राज्यकारभार करणारी लोक जर अशी बोलत असतील तर यांना आपल्याला धडा शिकवणं कळायची गरज आहे। म्हणजे ही जर आपण जागरूकता मतदानाच्या वेळी दावली तर निश्चित यांचं सगळ्यांचं थांबेल। म्हणून या कार्यकर्त्यांना, या देशाच्या पंतप्रधानापासून ते ग्रामपंचायतीच्या सरपंचापर्यंत जो काही सन्मान मिळतो यासाठीचं एक गीत छान आहे, ते गीत सगळ्यांनी ऐकावं। तो मान सन्मान काय तो आपण या गीताच्या माध्यमातून ऐकूया। व्हीआयपी राणा, व्हीआयपी काना, व्हीआयपी मान सन्मान, व्हीआयपी राणा, व्हीआयपी काना, व्हीआयपी मान सन्मान। बाबासाहेबान दिलर बाबासाहेबान, बाबासाहेबान दिलर बाबासाहेबान, बाबासाहेबान दिलर बाबासाहेबान, बाबासाहेबान दिलर बाबासाहेबान, बाबासाहेबान दिलर बाबासाहेबान। अरे विमान बदलली रे जिंदगी खास, अलिस्टरीची कपड त्याला अस्तराचा वास। भीमामुळे बदलली जिंदगी, भीमामुळे बदलली जिंदगी खास, आज इस्त्रीची कपड अस्तराचा वास, वास अस्तराचा वास। भारतील सूट आणि भारताला बूट, अंगावरती सोननान बाबासाहेबान, बाबासाहेबान, बाबासाहेबान। धन्यवाद। बाबा साहब अम्बेडकर, इनका नाम जो है किसी तारुफ का मोहताज नहीं है। ये पूरी दुनिया जानती है कि बाबा साहब अम्बेडकर कौन थे और अमित शाह इतने बड़े भी नहीं हैं कि वो बाबा साहब अम्बेडकर की हैसियत को पहुंच सके। मैं तो कहता हूं कि बाबा साहब अम्बेडकर के पैर की जूतियों की धूल का भी अमित शाह नहीं है। बाबा साहब अम्बेडकर के पैर की जूतियों का धूल भी अमित शाह नहीं है और उसकी लायकी भी नहीं है कि वो बाबा साहब अम्बेडकर का नाम ले। और उन्होंने कहा है कि जितनी मर्तबा तुम बाबा साहब अम्बेडकर का नाम लेते हो, अगर उतनी मर्तबा अपने देव का नाम लेंगे तो तुम्हें स्वर्ग मिलेगा। मैं आपको ये बताना चाहता हूं कि हमें उस स्वर्ग की जरूरत नहीं है, क्योंकि बाबा साहब अम्बेडकर ने इस संविधान के अंदर हमें दुनिया ही के अंदर स्वर्ग अता किया है। बाबा साहब अम्बेडकर ने हमें
दुनिया के अंदर ही स्वर्ग अता किया है, क्योंकि बाबा साहब आम्बेडकर ने हम दलितों को, हम मुसलमानों को, हम पिछड़े हुए जातियों को संविधान के तहत पूरा हक दिया है कि हम बोल सकते हैं आजादी के साथ, हम अपने मजहब के लिए लड़ सकते हैं, हम अपने धर्म के लिए लड़ सकते हैं, हम जैसा चाहे वैसा हम हिंदुस्तान के अंदर रह सकते हैं संविधान के तहत। ये स्वर्ग से कम नहीं है, ये स्वर्ग से कम नहीं। मैं अमित शाह जी को ये कहना चाहता हूं कि तुमने जो स्वर्ग की बात की है, बाबा साहब आम्बेडकर ने हमको दुनिया ही के अंदर स्वर्ग दिया है, उस स्वर्ग की जरूरत तुम्हारे को है, हमारे को नहीं है। अब उसके बाद जो है बीड के अंदर जो हमारे भाई शहीद हुए हैं, भारतीय मुस्लिम विकास परिषद के जानिब से मैं निषेध करता हूं, और महाराष्ट्र के गृह मंत्री उनको मैं कहना चाहता हूं कि इसकी जांच हो, और जो हकीकत है इसके पीछे जो षड्यंत्र रचा गया है, उस षड्यंत्र तक जाकर वो जो इसका मास्टरमाइंड है, उस मास्टरमाइंड को सजा होनी चाहिए। और अमित शाह ने जो बाबा साहब आम्बेडकर के बारे में जो गलत लफ्ज कहा है, मैं इसका जाहिर निषेध करता हूं, और उनको ये कहना चाहता हूं कि तुम उस संविधान पद के ऊपर बैठने की कोई आपको जरूरत नहीं है, और तुम अपना राजीनामा देना चाहिए। और जब तक उनका राजीनामा नहीं मिलेगा, यह हमारा निषेध चलता रहेगा, यह हमारी लड़ाई चलती रहेगी आगे, और जब तक अमित शाह राजीनामा नहीं देंगे तब तक हमें लड़ाई लड़ते रहेंगे। जय हिंद, जय भारत, जय भीम, जय भीम। सूर्यवंशी शहीद झालेले, हे शहीद झालेले सोमनाथ सूर्यवंशी हे संविधान प्रेमी आहे, हे संविधान रक्षक आहे, आणि ते लॉचा विद्यार्थी आहे, आणि ते जातीने वडार समाजाचे असले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल त्यांना निष्ठा प्रेम होती। त्यामुळे या सोमनाथ सूर्यवंशीला मारून, या सोमनाथ सूर्यवंशीची हत्या करणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा सुद्धा धिक्कार आम्ही करतो। त्याचप्रमाणे आज संविधानाच्या पद्धतीनं आपल्याला संविधानाची चळवळ, संविधानाच्या संवर्धनासाठी आणि अंमलबजावणीसाठी आपल्याला नुसता निषेध मोर्चा काढून फेकणार, तर आपल्याला एक मोहीम हातात घ्यायला पाहिजे की गावागावामध्ये आपल्या ग्रामपंचायतीच्या समोर या शासनाला संविधानाच्या प्रस्तावितेची प्रतिकृती निर्माण करण्यासाठी लढा करायला पाहिजे, आणि हा लढा सुद्धा आपण करायला पाहिजे। आणि मुक्ती संघर्ष समितीच्या वतीनं आणि तमाम भारतीयाच्या वतीनं या झालेल्या घटनेचा निषेध करतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत। एकत्र बांधण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत 3 शब्दात करून ठेवले आहे, ते म्हणजे आम्ही भारताचे लोक। एवढं मोठं वाक्याचा या अर्थ आहे, तर या वाक्याचा एवढा मोठा अर्थ असताना संविधानाची विटंबना आज सुद्धा होत आहे। तर मी एक सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी हिंदू कोड बिल केलं, आणि ते हिंदू कोड बिल इथल्या ज्यावेळी पदावर लोक होते त्या लोकांना मान्य नव्हतं, आणि तो अधिकार महिलांना मिळावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला। आणि मगाशी मोरे काका जसं म्हणाले की पूर्वी राजेशाही होती, या राजेशाहीमध्ये राजा या राणीच्या पोटातून जन्म घेत असे, आणि लोकशाहीमध्ये गणराज्य हे मताच्या पेटीतून जन्म घेते। तर गणराज्य हे मताच्या पेटीतून जन्म घेते म्हणजे मतदान कोण करतं? आता निवडून गेलेल्या लोकांना तो अधिकार कोणी दिला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। मग आजच्या महिला, आजचे पुरुष जर लाडकी बहीण योजना आली म्हणून जर एखाद्याला मतदान करत असेल, तर किती त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मेहनतीकडे आपण बघतो, हे लक्ष देण्याचं आपलं लक्ष आपण ठेवलं पाहिजे। तर मी एवढंच बोलेन की एवढा मोठा अधिकार मतदानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे, तो आपण डोळसपणे जर निभावला तर सोमनाथ सूर्यवंशी सारखे जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांना आपण गमवू शकणार नाही, असे मोर्चे आपल्याला काढण्याची वेळ येणार नाही। तर तो एकच मताचा अधिकार जर आपण डोळसपणे बजावला तर खूप काही होऊ शकतं। धन्यवाद। जय भीम, जय संविधान।